अहो विक्रमार्का हा सिनेमा येत्या 30 ऑगस्ट आपल्या भेटीला येतो आहे आणि या सिनेमाची खासियत म्हणजे ही रेसिपी जरी साऊथची असली तरी तडका मात्र अनेक भाषांचा आहे. म्हणजे मराठी, हिंदी सकट अनेक भाषांमध्ये हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे निर्माते आणि हिरो म्हणून आपल्यासमोर येत आहेत देव गिल सर आणि विलन म्हणून आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते प्रवीण तरडे सर आहेत. खरं तर विलन रिअल लाईफमध्ये जो माणूस अतिशय गोड आहे आणि अतिशय प्रेमळ आहे तो विलन खूप उत्तम साकारू शकतो असं मला पर्सनली वाटतं. देव सर तुम्हाला काय वाटतं? ते मी कसं सांगू ते अच्छा प्रवीण सरां येस प्रवीण सर जेन्युनली एक मनापासून एक छोटेसे पोरासारखे आहे. त्यांच्या आत खूप इमोशन्स आहे. आता थोड्या वेळ पहिले मी ऐकत होतो ली इमोशनल आहे ते काय पण ना असं ते मनापासनं बोलतात या ते कमर्शियल नाही आहे. त्यांना अगर काय सांगायचं आहे या काय एक्सप्रेस करायचं आहे ते इमोशनली मनापासनं बोलतात. तर ते तुमचं मन प्युअर असलं ना तर तुम्ही कोणतं पण किरदार प्ले करा स्क्रीनवर तुम्ही त्याच्यात मॅजिक क्रिएट करणार, आग लावू शकणार आणि लोक ते किरदारला खूप खूप प्यार देंगे. आणि प्रवीण सर तुमचा लुक जेव्हा आऊट झालेला तेव्हाच तुमच्याच भाषेत आरारारा खतरनाक असा लुक होता. ह्याच्यामध्ये हा तडका आम्हाला पाहायला मिळणार आहे का? हे जे तुमचे डायलॉग्स आहेत त्याचा थोडासा तडका वगैरे असणार आहे? बघ कसं आलं माझ्या डायलॉगचा तडका तर तुम्हाला पाहायला मिळेलच. साऊथमधल्या लोकांना तेलुगूत मिळेल, आपल्यातल्या लोकांना मराठीत मिळेल. तो लुक इन अ लुक हा सगळ्यात जास्त मला आवडला. कारण मी आधी 1-2 इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मला दाढी येत नाही. मला मिशा आणि डोक्यावर हे जे काही दिलं आहे देवाच्या कृपेने ते अजूनही केवढं भारदस्त आहे. मला जर दाढी असती तर मी कधी कापलीच नसती. मी पूर्ण दाढी अशी ठेवली असती. पण मला दाढी नाही येत. ती इच्छा देवगिलनी एवढी मोठी दाढी देऊन एकदाची पूर्ण केली माझी. आणि त्याच्यात मी दिसतोय पण एकदम असा तगडा रांगडा. आणि तो लुक, ते कॉस्ट्यूम, ती भव्यता घेऊन काम करायला मजा आली. म्हणजे मीच मला बघत बसतो कित्येकदा त्या लुकमधले माझे फोटो. एरवी मी बघत नाही कारण एरवी प्रवीण तरडे बऱ्याच सिनेमात प्रवीण तरडेच असतो. म्हणजे मी जसा दिसतो तसाच मी सिनेमामध्ये तुमच्या समोर येतो. पण या सिनेमात काहीतरी वेगळं. म्हणजे मलाही 2 तास मेकअप वगैरे व्हायचा. असे हेअर ड्रेसर्स काय काय करायचे आणि ते मेकअप बिकअप पहिल्यांदा. नाहीतर ना जितके रोल केले मुळशी पॅटर्न हंबीररावमध्ये पण बघतो. म्हणजे मी फक्त केस वाढवले, बाकी माझी मिशा ओरिजिनल आहे आणि ओरिजिनलच दिसलोय मी. पण या सिनेमात मला ती मजा अनुभवायला मिळाली मेकअपची. मग मी पण हाक मारायचो, अरे मेकअप दादा, की ते यायचे आणि मेकअप करायचे. नाहीतर दरवेळी माझ्याकडे बघायचे आणि आहे तसाच मी सिनेमात. मुळशी पॅटर्नमध्ये तर कोणालाच मेकअप नव्हता. म्हणजे अख्ख्या सिनेमात हिरोईन सोडला तर मेकअप ना ओम बुतकरला होता, ना मला, ना दयाबाईला, ना पिट्याबाईला. सगळे रानटी रावडीच होतो आम्ही. पण या सिनेमात मेकअपचा, हेअरचा, कॉस्ट्यूमचा मनमुराद आनंद घेतला मी. आम्ही मगाशीसुद्धा ऐकलं की मुळशी पॅटर्नपासून तुम्ही प्रवीण सरांचे फॅन आहात. म्हणजे त्यांच्या कामाचे कोण फॅन नाही आहेत. त्यांच्यामुळे मराठी सिनेमाला एक रिचनेस येतो आणि त्यांचं ते स्वप्न आहे की मराठी सिनेमाला उंचीवर घेऊन जायचं आहे. पण लहानपणापासून आपण साऊथचे सिनेमे बघतो, त्यात फायटिंग असतं. एक कन्झ्युमर म्हणून तुमचं एक काय व्ह्यू पॉईंट होता की साऊथचा सिनेमा आहे पण तडका अनेक भाषांचा लागणार आहे. तेव्हा तुम्हाला विचारलं होतं या भूमिकेसाठी, तर तेव्हा एक काय कन्झ्युमर म्हणून किंवा एक फिल्म मेकर म्हणून काय एक पॉईंट ऑफ व्ह्यू होता? हे बघ, साऊथचा सिनेमा आला की भव्यता त्याच्या पाठोपाठ येणार. म्हणजे साऊथचा सिनेमा आणि भव्यता हे पाठीला पाठ लावून आलेली भावंड आहेत असं मला नेहमी वाटतं. त्यामुळं त्या भव्यतेला आपण साजेसे जाणार की नाही ही भीती सतत मनात बाळगली होती मी, की आपण त्या भव्यतेला साजेसं, मग ते उभं राहणं, ते बोलणं, तो लुक, ते दिसणं. आणि माझे 2 भाग आहेत. म्हणजे मी तरुणपणातला पण असुर आहे आणि नंतर वय झालेला एक वयस्कर पण असुर आहे. तर तिथेही मी माझा आवाज आणि माझी बॉडी लँग्वेज ह्याच्यामध्ये मी डिफरन्स दाखवलेला आहे. आणि काही सीन तेजस्विनी पंडित बरोबर होते,
काही तिच्या पोराबरोबर होते. तिच्या पोराबरोबर जेवढे सीन आले ते मारामारीचेच आले आणि ॲक्शनला तर मी काय कमी पडणाऱ्यातला नव्हतो. शेवटी परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट, ही आपली आपली एकच म्हणणं आहे. महाराष्ट्रातला माणूस तिखट असलाच पाहिजे आणि तो तिखटपणा मी माझ्या पद्धतीनं या सिनेमात दाखवला आणि फाईट सिक्वेन्समध्ये तुम्हाला ते कळेलच. सर, डे 1 पासून शूटिंगच्या ही मैत्री कशी झाली आहे, म्हणजे कशी आहे आता? हे आमची जी मैत्री आहे त्याला हे वर्ड मैत्री नाही देणार. प्रवीण दादा माझे मोठे भाऊ आहे आणि हे जे रिश्ता आहे दिस इज व्हेरी इमोशनल और म्हणजे ते एक पिलर आहे. तर दिस इज बियॉन्ड मैत्री, म्हणजे एक इमोशनल रिश्ता आहे. तो प्रवीण सर इज़ व्हेरी स्पेशल आणि त्यांचं ह्या सिनेमासाठी बहुत बड़ा योगदान था. जैसे उन्होंने जो लिखा है, म्हणजे प्रवीण सर बहुत कनेक्टेड है रूट्स के साथ, पर त्यांच्यामध्ये कधी मतलब मॉडर्नाइजेशन इन डायलॉग्स नहीं आएगा. ही विल बी कनेक्टेड टू रूट्स और जब लिखेंगे भी तो रूटेड चीज़ों के बारे ही एक्सप्रेस करेंगे. म्हणजे त्यांचं एक्सप्रेस करायचं तरीका लई ग्राउंडेड है. आणि आमची जे टीम आहे, जे तेलुगू बहुत बड़े राइटर है, वो जब कनेक्टेड हुए और नॉर्मली उनका एक तरीका रहता है लिखने का, तो हमको प्रवीण सर का इतना अच्छा लगा. तो मैं बोलता हूँ पहिल्यांदा तेलुगू, तमिळ, कन्नडा अँड हिंदीमध्ये प्रवीण सरांचं जे लिहिलेले डायलॉग्स ते अंगार येणार, म्हणजे क्या बोलेंगे, आग लगा देंगे पडदे पे. कारण प्रवीण सरांना युनिफॉर्मचं म्हणजे फ्रॉम ग्राउंड लेवल कैसा प्रेजेंट करना है ते त्यांना माहिती है. प्रवीण सर को एक माँ का क्या वैल्यू है वो मालूम है और वो मराठी में इतना सुंदरता से लिखा है और वो सुंदरता आपको स्क्रीन पे दिखाई देगा. सर, आत्ताच तुमचे फोन कॉल सुरू आहेत साईड बाय साईड आणि धर्मवीर येतोय लवकरच. तर हे सगळं एकाच टाईममध्ये जेव्हा 3-3, 4-4 सिनेमे असतात, एक डिरेक्टर म्हणून तिकडे एक प्रेशर आहे, एक ॲक्टर म्हणून आहे. हे सगळं कसं तारेवरची, कारण तुम्ही बघताय सुद्धा सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सुद्धा हे सुरू असणार आहे. तर ते नाही, हे बघ, आता प्रेशर काही विक्रमार्काचं प्रेशर नाही माझ्यावर. पब्लिसिटी एन्जॉय करायची असते, तुमच्याबरोबर इंटरव्ह्यू असं छान छान बसून AC मध्ये, नाही का. त्यामुळे हे प्रेशर नसतं, उलट हे सॅटिस्फॅक्शन असतं. पब्लिसिटीला येणं, तुम्हा लोकांबरोबर इंटरॅक्ट करणं, अहो विक्रमाबद्दल बोलणं, देवभाईबद्दल बोलणं, साऊथ इंडस्ट्रीतल्या लोकांच्या पॅशनबद्दल बोलणं, हे एक सॅटिस्फॅक्शन लेवल असते. ते रिलीज व्हायचे आहेत अजून, ते अजून 1 महिना पुढे आहेत सिनेमे, धर्मवीर 2. त्यामुळं तो त्याच्या वेळेला येईल. पण मला आनंद होतोय, आमच्या 2 सिनेमामध्ये 4 आठवड्याचं अंतर आहे. आम्ही क्लॅश करत नाही आहे एकमेकाला. ना अहो विक्रमार्कामुळे धर्मवीरला काही फरक पडणार आहे, ना धर्मवीरमुळे अहो विक्रमार्काला. त्यामुळे ही खूप छान गोष्ट झाली की आम्ही एकमेकांना ॲडजस्ट करून 1 महिन्याचं अंतर ठेवलं. त्यामुळं दोन्ही सिनेमांचं बघ ना, मी आत्ता एन्जॉय करतोय हे सगळं. धर्मवीर 2ची फोनाफोनी चालू आहे, त्याचं शूट अजून एक थोडंसं बाकी आहे. ही सगळी मजा, ते टेन्शन त्याचं, अहो विक्रमार्काचं टेन्शन नाही, इथं आनंद. कारण त्या भव्यतेने मी जे दिसणार आहे पडद्यावरती, त्यासाठी मी कायम साऊथ इंडस्ट्रीचा आणि या देवभाईचा ऋणी राहील. की तुम्ही, नाही तर एरवी काय व्हायचं ग, मीच डिरेक्टर, मीच रायटर, मीच मरतोय, मीच पळतोय. अभिनय करताना मला टेन्शन, ती हिरोईन आली का नाही, तो हिरो आला का नाही, त्याची दाढी लागली का नाही, त्याची मिशी लागली की नाही. इथं तसं काहीच नव्हतं ना. मला यांनी एकदम असं फुलासारखं जपलं सेटवरती. त्यामुळं मी खऱ्या अर्थाने अभिनेता म्हणून एन्जॉय काय केलं तर अहो विक्रमार्का. त्यामुळं ती भव्यता आणि ती एन्जॉयमेंट तुम्हाला सिनेमात पण पाहायला मिळेल. दिग्दर्शक म्हणून आपण अनेक मोठे मोठे दिग्दर्शक आहेत, त्यांचं काम पाहतो आणि इन्स्पिरेशन असतं. तुमच्यासाठी इन्स्पिरेशन म्हणजे राजामौली सर, त्यांच्यासोबतची भेट आणि ते एक आयुष्यभर लक्षात राहण्यासारखं दिवस असणार आहे. ते काय शेअर करायला आवडेल आणि काय गोष्ट तुम्ही कायम शिकलाय त्यांच्याकडनं, अशी एखादी गोष्ट? राजामौलींकडनं मी एकच शिकलो की आपल्या मातीतला सिनेमा
आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती, आपलं रोजचं जगणं आणि आपला पेहराव किती ताकदीनं जगासमोर आणायचा हे राजामौलींकडनं शिकण्यासारखं आहे. बाहुबली असो, मगधीरा असो, RRR असो, वाह वा, म्हणजे प्रेमात पडावं असं सादरीकरण. त्यांनी ज्या पद्धतीनं आपली संस्कृती जगासमोर आणली आहे त्या ताकदीनं आपल्याला आपली संस्कृती मला माझ्या सिनेमातून आणायची आहे. त्यामुळं पहिल्यांदा ज्यावेळी अहो विक्रमार्काच्या टीझर लॉन्चला आम्ही राजामौलींना भेटलो, तो अविस्मरणीय क्षण कायम माझ्या लक्षात राहील. देवभाई तर राजामौलींच्या घरातला आहे, म्हणजे लहान भाऊ मानतात ते याला. त्याच्यामुळं ही संधी मला मिळाली, साऊथ इंडस्ट्री जवळून अनुभवायला मिळाली. आणि पहिलं पदार्पणच एवढ्या मुख्य भूमिकेतून, असुरा, आहा, म्हणजे एकदम खतरनाक मला साजेसा असा रोल त्यांनी दिला. त्याबद्दल धन्यवाद देवबाय. प्रोड्युसर सुद्धा आहात आपण आणि ॲक्टिंग सुद्धा म्हणजे लीड म्हणून सुद्धा आहात. ते सुद्धा अनेक चॅलेंजेस आहेत, पण फिजिकली जेव्हा एक लार्जर दॅन लाईफ सिनेमा आपण बघतो, फाईट सिक्वेन्स असू दे किंवा फिजिकली असं काय चॅलेंजेस फेस करावे लागलेत ह्या सिनेमा, कारण का दिसताना आम्हाला कळू शकतं की बरंच काही बिहाइंड द कॅमेरा घडलं आहे. कसं असतं की पहिल्यांदा फिल्म प्रोड्यूस केली आहे आणि प्रोड्यूसर माझी वाइफ आहे. पण एक ज़िद थी कि मैं पूना में जहाँ मेरा जन्म हुआ, जिस मिट्टी में मैं पैदा हुआ हूँ, मैं मेरी पहली फिल्म वहाँ पर बनाऊँ. तो प्रॉब्लेम क्या था की मला हे माहीत नव्हतं की मी जे फाईट टीम हैदराबादचे जे पुण्यात आणणार, तर मला तिकडचं पण आणायचं आहे, अर्ध क्रू मुंबईवरनं पण आणायचं आहे. ये एक थोड़ा जर्नी था जिसने मुझे सिखाया, जहाँ से हमारा 70 दिन का फाइट था एंड इट वाज वेरी वेरी एक्सपेन्सिव फाइट सिक्वेन्सेस. तर हे सगळं आम्हाला माहीत नव्हतं. तर कितीदा योगानंद गारू जो राजमौली साहबचे मॅनेजर आहेत, त्यांनी सांगितलं फाईट सगळे हैदराबादमध्ये करा, यू कैन सेव मनी. तो वो भी कर सकते थे, पर जो पुणा का लोकेशन भेटलं आहे, आपलं पुणा लई सुंदर आहे, आपला महाराष्ट्र खूपच सुंदर आहे. इकडं स्वित्झर्लंडचं फील येतो आहे. तुम्ही अहो विक्रमार्का कुठं दादांचा अड्डा बोलतात ना, ते अड्डा बघा, एवढं सुंदर, तुम्ही स्वित्झर्लंड विसरून जाणार. म्हणजे आम्हाला ते पुण्यात करायचं होतं, पर थोडासा एक जर्नीमध्ये खूप शिकायला भेटलं. तकलीफें थी, पर अगर आप ते अड़चने तुम जीतेंगे तो ही मॅजिक क्रिएट करेंगे. तो इट वॉज ओके. आणि प्रवीण सर, त्या दरम्यानची तुमची पोस्ट तुम्ही जी मगाशी म्हणालात फेसबुकवर पीटर दादांनी जी पोस्ट केली होती, पण त्याच्यामुळे एक कळलं की एक कलाकार जो असतो त्याची जिद्द खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्याही परिस्थितीसाठी, आणि ती जिद्द तुम्ही दाखवली त्यावेळेला. त्या वेळेचं जे प्रसंग घडले किंवा फाईट सिक्वेन्स दरम्यान, त्यामुळे आपण पण शिकत असतो आणि आपण कलाकार म्हणून सुद्धा घडत असतो. तेव्हाचं एक काय लर्निंग घेऊन तुम्ही पुढे जाल? हे बघ, जसं मी म्हटलं तसं की माझं ऑपरेशन झालं होतं आणि मला हॉस्पिटलमध्ये पडून होतो मी, आणि नेमकं खूप दिवस थांबलेलं शूटिंग. कारण पुष्पा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी पाहिला, त्याचे जे फाईट मास्टर आहेत त्या फाईट मास्टरांची डेट मिळाली होती, आणि नेमकं माझं ऑपरेशन होऊन 2-3 दिवसच झाले होते आणि 5 दिवसांनी शूटिंग होतं. तर आम्हाला त्या सतीश गारू जे आहेत त्यांची डेट जास्त महत्त्वाची होती. तर मग मी माझ्या डॉक्टरांची परमिशन घेऊन, माझे डॉक्टर सेटवर येऊन बसले होते, सगळी टीम, आणि मी ते बँडेड जे लावलं होतं सगळं, आतमध्ये स्टिचेस ओले होते, ते काढून त्याला वरनं एक प्लॅस्टिक कोटिंग केलं की चिखल पाणी लागू नये म्हणून. आणि ती फाईट आम्ही त्या चिखलात रोपवर, तुम्ही बघा, म्हणजे मला आत्ता ती फाईट पाहिली ना ट्रेलरमध्ये तरी अंगावर काटा आला. कारण त्या वेदना, त्या पेन किलर खात होतो, पण म्हटलं शॉट द्यायचाच. कारण काय, मी एक दिग्दर्शक आहे, मीच जाणू शकतो की 2 दिवस शूटिंग पुढं गेल्याने एका निर्मात्याचं काय नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अशा वेळी आपल्या वेदना, आपलं दुःख बाजूला, आणि चित्रपटासाठी, निर्मात्यासाठी जे करता येईल ते करायचं.
आणि ते आम्ही, कारण असे निर्माते मिळत नाहीत रे. म्हणजे स्वतःचा म्हणजे निर्माते म्हणजे काय, पैशांसाठी रडरड आणि त्यांची दुःख, हेच आपण मराठीत पाहिलंय. पण या माणसाने घरदारपणाला लावून हा चित्रपट बनवला, मराठीत भव्य चित्रपट बनवला. तर तिथं माझे 5 पडलेले टाके हे काय महत्त्वाचे नव्हते आणि आम्ही ते ह्याच्यात पूर्ण केलं. तुम्ही सिनेमात तो सिक्वेन्स पहा, म्हणजे आजही तुम्हाला काही ठिकाणी त्या एकमेव सिनेमात मला पोट आलेलं तुम्हाला थोडं दिसेल, कारण ऑपरेशन झालं, ते ब्लोटिंग होतं थोडंसं. बाकी सिनेमात वेगळी बॉडी आहे आणि त्या एका शॉटमध्ये वेगळी बॉडी आहे, थोडंसं पोट आलेलं आहे, ते दुःख, ते त्रास दिसतोय. तरी ते केलं. ते फक्त या लोकांच्या सहकार्यामुळं. एकही फाईट त्यांनी माझ्या पोटाला टच केली नाही. म्हणजे हा किती चांगला अभिनेता आहे ॲक्शनसाठी ते तिथं कळतं. बुक्की माझ्या पोटापर्यंत यायची पण पोटाला लागायची नाही. त्यामुळं मी यांना धन्यवाद म्हटलं पाहिजे की तुम्ही मला ॲडजस्ट करून घेतलं आणि एवढा मोठा फाईट सिक्वेन्स झाला. खूप फाईट दिलेत नाही, राजामौली सरांबरोबर केलंय. यांचं टेक्निक खूप आहे. आपण म्हणजे फाईट म्हणजे चायला एखाद्याची बरगडी तुटायची गपकेनी, कारण आपण ॲक्शनमध्ये पण हे लोक फाईट पण शिकलेले आहेत. त्यांनी नाही तर नाही माझ्या पोटाला टच केला नाही. त्यामुळं याचं जास्त स्किल आहे. तो सीन बघताना आम्हाला सुद्धा आता तुम्ही जे बोललात ते सगळं आठवेल आणि खरंच तुमचा पुन्हा एकदा अभिमान वाटेल आम्हा सगळ्यांनाच. सर, तुम्ही तेजूसाठी सुद्धा पोस्ट लिहिली होती तिच्या अभिनयाबद्दल सांगणारी. ती आता आपल्यात नाही आहे, पण तिच्याबद्दल एक काय सांगायला आवडेल तिच्या भूमिकेबद्दल. जेव्हा आपलीच म्हणजे मराठी कलाकार अनेक आहेत या सिनेमात, त्यात तेजूचं मुख्य भूमिका आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. तर तुम्ही काय सांगाल, एक पोस्टमध्ये तुम्ही तिचं पूर्ण कौतुक केलं होतं आणि तिने सुद्धा रिप्लायमध्ये तुमचं एक नातं आहे दादा आणि बहिणीचं, ते काय सांगाल? हे बघ, आमच्या दोघांमध्ये एक महत्त्वाचं नातं म्हणजे स्वामी समर्थ. ती पण स्वामींची भक्त आहे, मी पण स्वामींचा भक्त आहे. तेजू अगदी 10वी-11वीतली असल्यापासून माझं तिच्या घरी जाणं येणं आहे, कारण आम्ही तिच्या आईचे फार मोठे फॅन आहोत. म्हणजे ज्योती चांदेकर या मराठी चित्रपटसृष्टीतल्या खूप मोठ्या अभिनेत्री आहे आणि तेजू म्हणजे तेजस्विनी पंडित तिच्या आईच्या पायावर पाऊल ठेवून चालली आहे. नॅशनल अवॉर्ड आहे तिच्या चित्रपटाला. तिला खूप अप्रतिम अभिनेत्री आहे आणि माणूस म्हणून तितकीच मोठी आहे. म्हणजे म्हणून म्हटलं ना आम्ही की आम्ही दोघं ज्यावेळी या चित्रपटात मला तिला केस धरून फरफटत नेण्याचा सीन होता, तर मी तेजूला 10 वेळा म्हटलं, तेजू मला माफ कर बाई. ती म्हटली, अरे दादा आपलं नातं वेगळं आहे रे. मला माहिती आहे की तू मला केस ओढून फरफटत नेतोय असं दाखवशील, राग अँगर, पण मला त्रास होणार नाही एवढी मला तुझ्याबद्दल खात्री आहे. आणि तेच झालं. तुम्ही बघा किती डेंजर सीन आहेत तेजूचे आणि माझे. तिच्या पोटावर लात मारतो, तिला ओढत नेतो, बरोबर की नाही, तिला अशी आपटतो जोरात जमिनीवर, तिच्या चेहऱ्यावर पाय ठेवतो, पाय. एक सीन तर बापरे, तिच्या पाठीत तलवारीची उलटी बाजू घालून मी असं ते करतो डोक्यावर. तर ना तेजूला खात्री होती की प्रवीण दादा काय मला होऊ देणार नाही आणि मला माहिती होतं की तिथं तेजस्विनी आहे. आणि त्यामुळं एरवी ती जेवढी माणूस म्हणून चांगली आहे, तिने को आर्टिस्ट म्हणून सहकार्य पण तेवढंच चांगलं केलं आणि आम्ही दोघांनी धमाल केलेली आहे आपापल्या भूमिकेमधून. मराठी प्रेक्षक इतकं भारी असतात की एखाद्याचं काम जर आवडलं तर ते डोक्यावर बसवतात. तर सर तुम्हालाही चांगलंच माहीत असेल. तर तेलुगूमधले डायलॉग्स अनेक तुम्ही शिकला असाल. आत्ता ह्या क्षणी काय एक डायलॉग जे साऊथ इंडियन प्रेक्षक आपल्याला बघत असतील त्यांच्यासाठी काय एक भारी डायलॉग तुम्हाला आमच्यासमोर सांगा? खरं तर माझा अवतार साऊथ इंडस्ट्रीतल्या लोकांनाही खूप आवडला आहे. अभिनयाची स्टाईल खूप आवडली आहे. फक्त मी विनंती केली देवभाईला, देवभाई परत पिक्चर नको, कारण मला इथं मराठी मातीचे अनेक प्रश्न पडले, त्याच्यावर सिनेमे लिहायचे, डिरेक्ट करायचे आहेत, तर मला अभिनयात तुम्ही. तो म्हटला वो नहीं अब होगा, अब तेलुगू इंडस्ट्री से आपको बहुत फोन आने वाले. नॉट ओनली तेलुगू, एंटायर साऊथ, तेलुगू, तमिळ, कन्नडा. कारण काय आहे, आज तिकडं जे दिग्गज डायरेक्टर्स आहेत त्यांना अशा मतलब प्रवीण दादा जैसे इंसान की ज़रूरत है, बिकॉज ही इज़ सो टैलेंटेड विथ हिज राइटिंग, या, एंड ही ऑल्सो कैन बी अ वेरी बिग एडवाइज़र टू सी. क्या रहता है, इफ़ आई एम अ
कन्नड़ा डायरेक्टर एक सेम सिनेमा दे दे के ना आई हैव टू चेंज. बट वो डायरेक्टर को जब ऐसे इंसान के साथ काम करने का मौका मिलता है तो प्रवीण सर का इनपुट में बी कन्नडा में मराठी तडका लग जाएगा. तर हेच मला सांगायचं आहे. ज्या वेळेस आमचे जे डायरेक्टर आहे त्रिकोटी गारू, आम्ही कोटी गारू सांगतात, कोटी सरांनी ज्या वेळेस वर्मा गारू को लेकर हे सगळं स्क्रीन प्ले बनवलं आणि प्रवीण सरांची एंट्री झाली ॲज अ राइटर, त्यांनी बिकॉज ही सो कनेक्टेड एंड रूटेड, और वो जो मट्टी का फील उन्होंने दिया ना, वर्मा गारू ने बहुत मगधीरा ईगा इसमें उसमें सेम लिखा था, पर ये पहली बार तेलुगु में इतना फ्रेशनेस लग रहा है. म्हणजे सरांनी जे वर्ड्स रांगडा म्हणजे ह्यांच्या इनके खून में, he can't be commercial, he will not write anything to convince audience, he will write what it comes in his heart. ये इनका प्लस पॉइंट है. तो इनको फ्रीडम दो कि भाई ये लो, ऐसा मैं तो बोलता फाड़ दे, मतलब निचोडता ऐसे कापूसला कसं निचोडून सगळं तसं हे लिहितात. आणि मी एवढं पण सांगतोय, म्हणजे पहिल्यांदा आपल्या मराठीमध्ये प्रवीण सरांचं जे म्हणजे कसं आहे, त्यांना ना पूर्ण छूट दिली थी की प्रवीण दादा जे बेस्ट करू शकतात. लिहिलं पण त्यांनी एवढं फाडूर लिहिलं आहे ना की नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट प्रवीण दादा का गुण गाएगा. खरं मीन्स जो महाराष्ट्र का ऑडियंस दादा को इतना पसंद करता है. व्हाट इज डिफरेंस बिटवीन साउथ एंड मराठी इंडस्ट्री? नथिंग. इट्स व्हेरी सिमिलर. ओनली द प्रॉब्लेम इज आपली जे मराठी इंडस्ट्री ते टाइट बजेटमध्ये काम करतात आणि त्यांचं व्हेरी रिअलिस्टिक सिनेमा पे फोकस रहता है. साउथ का दे ऑल्सो वर्क, साउथ एंड मराठी एंड मलयाली इंडस्ट्री इज वेरी सिमिलर, बट तेलुगु इज दे वर्क ऑन देयर कल्चर बट लार्जर देन लाइफ. अगर एक ही सीन है जहाँ पे प्रवीण सर बैठ रहे, इतना लार्जर देन लाइफ कर देंगे, 2 दिन सिर्फ बैठने का ही सीन लेंगे. तर पण प्रवीण सरांची एंट्री पहली बार मराठी में कोटी सरांनी एवढ्या डिफरेंट पैमाने में खड़ा किया है. म्हणजे मैं प्रवीण सर को भी बोलता हूँ, प्रवीण सर को खुद की ताकत नहीं पता थी. आई एम सॉरी प्रवीण दादा. म्हणजे प्रवीण सर एक्चुअली लुक्स वेरी हैंडसम. मीन्स उनके जो लुक्स है सिनेमा में, मीन्स ऑडियंस विल लव हिम वेदर इट इज दाढ़ी. मतलब he has 2 versions in this film. और ये 30 तारीख को मैं बोलता हूँ प्रवीण सर के घर के बाहर हमको सिक्योरिटी पागल हो जाएंगे, क्योंकि कोटी सर ने जिस तरीके से प्रेजेंट किया है, ये हमारा सौभाग्य था कि हम प्रवीण सर को इस तरीके से लार्जर देन लाइफ प्रेजेंट कर सके. एंड सो ब्यूटिफुली अ इविल पर्सन लुक्स सो हैंडसम. वो कला थी कोटी सर की. आणि दुसरी गोष्ट, तिकडे एवढं मानधन मिळतं आणि देतात, सगळं देतात, खूप मानधन, तर ना कदाचित मोह होऊ शकतो तिकडं जाण्याचा. पण मी त्याला म्हटलंय बाबा पाया पडतो, हा माझा पहिला आणि शेवटचाच असू दे, कारण जर मी ॲक्टिंगमध्ये खूप बिझी झालो आणि तिथल्या त्या भरपूर पैशांच्या प्रेमात पडलो, तर मला मराठी मातीचे, मराठी माणसांचे जे विषय सिनेमातून मांडायचेत ते राहून जातील. त्यावेळं तो म्हटला नाही अभि तो आपको उधर. तर मी त्याला रोज विनंती करतो, देव भाई तुझ्या प्रेमापोटी तिकडं केलंय, सगळ्यांना काम आवडलंय, पण आता पुन्हा नको. मला माझ्या मराठी सिनेमात मला लेखन दिग्दर्शन करू दे. मला अभिनयात काहीही काडीचाही रस नाही. चांगला अभिनेता आहे म्हणून लोक घेतात, करून घेतात. मी स्वतः माझ्या सिनेमात काम करतो. खरं तर हंबीररावमध्येच माझी हाऊस खरं भागली होती. प्रत्येकाला कधी ना कधी तरी हिरो व्हायचं असतं रे, टायटल रोल. तर माझं ते हंबीररावमध्ये झालेलं आहे. मला जास्त रस ना लेखन दिग्दर्शनात आहे, आणि त्यात पण ना मराठी माती, मराठी माणसं, आपले प्रॉब्लेम, आपला इतिहास हे दाखवण्यात खूप इंटरेस्ट आहे. तिकडं जाऊन जर अभिनय करत बसलो तर कदाचित पैसे खूप येतील, खूप म्हणजे बापरे, म्हणजे काय सांगू तुला आता. पण नको, ते आपले विषय खूप मांडायचेत. आणि कसं होईल, अहो विक्रमार्का हा एकच सिनेमा कायम माझ्या आठवणीत,
माझ्या मेमरीमध्ये राहील की देवने आणि मी एक असा सिनेमा जे केला आहे की तो कायम सगळ्यांच्या लक्षात राहील. त्यामुळं देवबाईला मी सांगितलं आहे की तेरे लिए था ये सब किया. प्रश्न मी विचारू दादांना. सॉरी, फ्रॉम तुम्हारे तरफ से मैं एक प्रश्न विचारेगा. प्रवीण जी एक प्रश्न विचारणार आहे. व्हॉट इफ मराठी प्रोड्युसर जो बी ते येणार आणि सांगणार दादा तुम्हाला एक कमर्शियल मास एंटरटेनमेंट इमोशन फिल्म बनवून द्या, मग काय करणार? मी लिहून देतो. त्या एंटरटेनमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला मराठी शेतकरी, मराठी माती, मराठी इतिहास हाच दिसणार आणि जे पाहिजे ते ग्रँजर आणि भव्यता पण देणार. आता कसं आहे, देवभाईमुळं ते कळलं. जो सीन मी आणि महेश लिमये, मी आणि केदार गायकवाड किंवा मी आणि आमचा प्रशांत मिसळे देऊळबंदचा DOP किंवा मी आणि मयूर हरदास, आम्ही जो सीन 3 तासात करतो, हे तो सीन 3-4 दिवस करतात रे. मला खूप एकदा या सिनेमामध्ये माझे बूटच येत होते 1 दिवस. तर मी याला म्हटलं अरे मी कधी दिसणार गुडघ्याच्या वर? तो म्हटला नाही सर आप आते हो ना. तर असे माझे बूट येत आहेत परत बुटाचा क्लोज मारी. म्हटलं अरे हिरोच्या तोंडाचा घेत नाही रे. एवढ्या वेळात आमचे 3 सीन झाले असते, तुम्ही माझे बूटच चाललेत. माझा गुडघा कधी दिसणार, माझा चेहरा कधी दिसणार? तर ही साऊथ इंडस्ट्रीची मजा. का तर विलन असा येतो, विलनचं एक सिंहासन शिंग असलेलं. मला तर ते इतकं आवडायचं ना, माझा सीन संपला तरी मी त्याच्यावर असं बसून राहायचो. मी ह्याला विचार ना स्पॉट दादाला किंवा मला कॉफी पण इकडेच आणा. कारण कसं रे, लहानपणापासून आपण मोग्यांबो पाहिला, आपण तो शान कुलभूषण करबंदा पाहिला, शान मधला, शोले मधला गब्बर पाहिला. अरे काय रे, त्यांना अड्डे होते, अड्डे. आणि विलनचा एक अड्डा असतो, तसा मला इथे एक अड्डा होता. त्या अड्ड्यावर माझं एक सिंहासन होतं. त्या सिंहासनावर मी जाऊन बसायचं. गोळी वगैरे मारायची असेल एखाद्याला तरी तिथूनच मारायचो मी. म्हणजे उगीच कष्ट, सिंहासन सोडून जा आणि गोळी मारा एवढेही कष्ट नव्हतं. तिथूनच बंदूक करायची, तिथंच गोळी मारायची, परत सिंहासनावर बसायचं. तर पहिल्यांदा विलन आणि विलनचा एक अड्डा, विलनची माणसं, विलन के लोग, विलनचा सांबा, विलनचा अरे असे सगळे मला होते. त्यामुळे मी खूप एन्जॉय केला हा सिनेमा. पण सर, प्रवीण सर तरडे म्हणून तुम्ही तुमच्या तत्वांशी एकनिष्ठ आहात आणि ते तुम्ही ह्या सिनेमातही लागू केले. त्याबद्दल सांगा, कारण का विलन अनेकदा आपण अनेक गोष्टी, नको असलेल्या गोष्टीसुद्धा आणतो, पण असा एक विलन असेल जो बोलूनच समोरच्याला गार करेल, तर ते काय तुमचे एक पॉलिसी आहे? नाही, माझी पॉलिसी एक काय आहे, मी स्वतः निर्व्यसनी आहे, व्यसनमुक्तीचं काम पाहतो. त्यामुळं ना मी सिनेमामध्ये सिगारेट किंवा दारू प्रमोट करत नाही, किंवा एखादा अश्लील सीन मी प्रमोट करत नाही. माझ्या सिनेमात नसतंच मुळात असं काही. फक्त धर्मवीरमध्ये आनंद दिघे साहेबांच्या हातात सिगारेट आहे बघ, कारण ती बायोपिक होती आणि आनंद दिघे साहेबांच्या हातात नेहमी असायचं असं त्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी सांगितलं होतं, म्हणून होते. पण ते पण पार्ट 1 मध्येच. नंतर मला कळलं की लहान मुलांमध्ये दिघे साहेब खूप लाडके झालेत, महिला वर्गात तो एका सीनमुळं खूप लाडके झालेत. तर मी म्हटलं नाही, मंगेश देसाईची परमिशन घेतली, म्हटलं पार्ट 2ला दिघे साहेबांच्या हातात सिगरेट नाही. आणि आम्ही केलं, नाही ठेवलं. कारण ते एक आपलं प्रत्येकाचं एक तत्व असलं पाहिजे. विशेष करून मराठीमध्ये सिनेमा कॉन्टेंटवर चालतो. तर मी याच्याकडनं देवला असं हातापाया पडून, देव भाई मुझे तुमने आसुरा तो बनाया लेकिन ये सब मैं नहीं कर सकता, वो दारू हुक्का मैं नहीं. अरे नहीं सर, हमने शॉट ऐसे डिसाइड किए, डिज़ाइन किए. म्हटलं नाही देव भाई, कुछ भी करो वो शॉट निकालो. पहिलाच सीन असं एका महिलेबरोबर मी त्याला म्हटलं अरे अरे पाया पडतो. एक तर माझ्या सिनेमात मला एक तर हिरोईनच नसते, असली तरी माझी बायकोच असते. तर तू हा सीन काढ देव. मी नाही रे करू शकत. म्हटलं हे असं मी सिनेमात पण मी हे नाही करू शकत, तर प्लीज काढ ना म्हटलं ते तू. आणि माझं ऐकलं रे या लोकांनी. खरं त्यांनी तो विलन काय डेंजर केला होता. तो त्या बाईलाही केस धरून काय म्हटलं नाही 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 मी नाही करणार. मी तू माणसांना मारायला सांग,
फायटिंग ठेव, पोटात बुक्या, डोकं आपटतो त्याच्या तोंडावर, सगळं क्रूर दाखवतो. एवढं तू काढ ना यार देव. आणि देवबाईने मला समजून घेतला आणि काढलं. बघ ना, मुळशी पॅटर्नमध्ये सुद्धा किती खुंखार आहे सगळं, पण कुठं तुम्हाला दारू सिगारेट दिसते का? आपण प्रमोटच करायचं नाही असं काही, आपल्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपण असं काही पाठवायचंच नाही, अशी माझी एक धारणा आहे. जाता आता एक विलनचा एक भारी डायलॉग तर झालाच पाहिजे. तेलुगूमध्ये खरं तर ऐकायला आवडेल आम्हाला. म्हणजे माझा तो सगळ्यात मोठा डायलॉग तो आहे, म्हणून एक तर तो एकाच ओळीत बोलतो, बऱ्याचशा वेळी नजरेनेच बोलतो, पण एक डायलॉग आहे तो माझा आवडता आहे म्हणून मी तो बोलतो की ఈ దండకాలోంచి గాలి కూడా బయటకు వల్లనికి వెళ్ళదు, మొదటిసారి దండకా నుంచి ఒక బానిస నొక్కడు కిత పంచుకున్నాడు. असं म्हणजे अजून माझे पाठ आहेत. आणि तुला काय माहिती आहे का गंमत काय व्हायची, माझं पाठांतर पक्क आहे, त्यामुळे मी ना आदल्याच दिवशी डायलॉग बिलो मी खूप तयारी करायचो. आणि आपल्याला ते शिकवलेलं आहे मराठीत की आपल्याकडे रिटेकला वेळच नसतो आणि आपण सगळेच थिएटर बॅकग्राऊंड, त्यामुळे थिएटर बॅकग्राऊंडमधून आलेला असल्यामुळे आपल्याकडे जे पत्रकार पण थिएटर बॅकग्राऊंडमधले असतात, तुला तर माहितीच आहे. त्यामुळं ना मी असं बोलायचो ना, त्या तेलुगू आर्टिस्ट जे होते ना बरेचसे माझ्या अड्ड्यावर, त्यांना कॉम्प्लेक्स यायचा. ते याला म्हणायचे, अरे भाई ये कैसा कर सकता है, ये तेलुगू आहे क्या. बरं मी दिसायला त्यांना त्यांच्यातलंच वाटायचो, साऊथ इंडियनच वाटायचो मी, आणि मी बोलायचो ते ते त्या स्टाईलनी ना. तर ही मजा ती त्यातून आली. पण आपण म्हणतो ना की ड्रामा टेक इट व्हेरी सिरियसली बट डन इट व्हेरी कॅज्युअली. ते घेताना इतकं सिरियसली करायचं, कुणाला वाटायचं नाही की ह्यानी 2 दिवस तयारी केली, पण करताना असं वाटायचं अरे हा तर तेलुगूच आहे, हा बोलतोय पण तगार. म्हणून कदाचित तिथं उपस्थित जी अनेक राजामौली सरांची लोकं होती त्यांच्याकडनं विचारणा झाली, अरे भाई अगला हमारा ये पिक्चर करोगे क्या सर, हमारे एक पिक्चर में ना बिलकुल सूट जाओगे सर. की त्यांना वाटायचं हा तेलुगूच बोलतोय, हा तेलुगूच आहे. कारण मी म्हटलं तसं आपण मराठी ॲक्टर आहोत, मराठी माणसं प्रॅक्टिस करूनच स्टेजवर जातो. मला एक गोष्ट सांगायची कि साउथ के जो दिग्गज डायरेक्टर्स हैं, बिलीव मी 30 तारीख के बाद प्रवीण जी को पूना से उठा लेंगे और साउथ में ही रखेंगे. म्हणजे 3 महिन्याच्या नंतर, 3 या 4 महिना, बिकॉज सर का पिक्चर है, 4 महिन्याच्या नंतर प्रवीण सरांचं पण एक घर हैदराबादमध्ये 110% असणार. कारण का है, सरमध्ये एक टॅलेंट आहे. ज्या वेळेस प्रवीण जी वो डायरेक्शन को बहुत नज़दीकी से देखेंगे, बड़े किसी डायरेक्टर के साथ काम करेंगे, 2-3 फिल्में बाहर करेंगे, त्यांना एक विजन येणार. आणि मी लिहून देतो कि प्रवीण जी जो फिल्म बनाएंगे इन मराठी, जो पैन इंडिया रहेगी, वो आहो विक्रमार्का से भी बड़ी रहेगी. हे माझं विश्वास आहे. कारण ह्यांच्या आत एक पॅशन आहे, एक राईट एक्सपोजर, एक राईट टेक्निशियन्स प्रवीण सरांना भेटलं तर नो वन कॅन स्टॉप प्रवीण दादा. कारण का है, प्रवीण सरांच्याकडे ना कला, उनका जो हथियार है वो उनकी राइटिंग है. उनका जो हथियार है वो उनका राइटिंग है. वो राइटिंग को मैं नहीं चाहता फक्त मराठी ऑडियंस बघायला पाहिजे. ये मेरी इच्छा है कि प्रवीण सर का टैलेंट, या जो प्रवीण सर लिखते हैं, वो पूरी दुनिया देखनी चाहिए. और ये मैं पूरे विश्वास से कहता हूँ कि 30 अगस्त के बाद लोग आकर प्रवीण सर को बोलेंगे, प्रवीण जी हे घ्या, ओपन स्काई फाड़ून टाका, कमर्शियल. क्या पता प्रवीण सर भी ऐसा बनाएंगे जहाँ पे हीरो का इंट्रोडक्शन बस के ऊपर से जंप मार के आ रहा है ऐसा. आणि काय प्रवीण सरांनी कधी कमर्शियलवर जास्त फोकस नाही केलं होतं. ही इज व्हेरी रिअलिस्टिक. पर जब उनको एक समुंदर मिल जाता है, फिर आपको भी टाइम नहीं मिलेगा प्रवीण सर को मिलने. मला पत्रकार पण माझेच राहू दे मराठी, आणि सिनेमाही मराठीत राहू दे. पण आता पुण्यात बॅरिगेड्स वगैरे लागतील आता हे सगळं ऐकल्यावर. पण हे बघायला सुद्धा आवडेल सर. आणि थँक्यू सो मच, कारण का खूप एक्साइटमेंट आहे हे सगळं तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल. आणि ट्रेलरमध्ये सुद्धा दिसतंय की हे थोडं मराठी मातीशी जोडलेलं आणि सगळ्या भाषांना सूट होईल असा एक सिनेमा आहे. थँक्यू सो मच सर, वेळात वेळ काढून छान गोष्टी शेअर केल्या त्याबद्दल, आणि ऑल द व्हेरी बेस्ट दोघांनाही या सिनेमासाठी. अरे धन्यवाद. राजश्रीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार.
थैंक यू। और सभी दर्शकों को राजश्री के देवगिल के तरफ से बहुत बहुत प्यार। और मैं चाहता हूँ सभी दर्शकों प्लीज़ जाइए 30 अगस्त को ये फैमिली एंटरटेनमेंट अपने परिवार के साथ देखिए। इसमें प्रवीण सर का एक गजब सा लुक है और उसको एंजॉय कीजिए। बहुत सारा इमोशन, एक्शन, टिपिकल साउथ का तड़का इन मराठी फिल्म आपको मिलेगा। कन्फ्युजन झालं असेल तर अजिबात असं नाही आहे. प्रवीण सर पुण्यामध्येच राहणार आहेत, हैदराबादमध्ये शिफ्ट होत नाही. अरे पुण्यातून मुंबईला यायचा कंटाळा करतो, हैदराबादला कधी जाणार? मला एक्सप्रेस वेवर यायला पण मला कंटाळा येतो. कसे पुण्यातला माणूस तुम्हाला माहिती आहे, पुणे सोडवत नाही. इतकं देवानी सुंदर ठिकाणी जन्माला घातलंय तर तिथंच छान नाटक करावं, प्रायोगिक नाटक करावं, सिनेमा शूट करावा आणि आपल्या बायका पोरांबरोबर दिवस घालवावे, हे आपले ही ड्रीम आहेत. त्यामुळं लय लांब ह्या म्हणजे प्रोफेशनच्या नादानी घरापासून आणि माणसांपासून लय लांब नका नेऊ. तुम्हाला तर माहिती आहे की मला रोज मित्रांना भेटल्याशिवाय पण करमत नाही. म्हणजे मला जर रोज दया पिठे दिसले नाही तर माझा दिवस जात नाही. आमचा केदार, सोमन, दया, पिट्या हे माझे मित्र जर मला भेटले नाही तर मला करमत नाही. अरे माहिती आहे का? थँक्यू सो मच सर आणि ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.